हालेलुया. देव वचनाचा पक्का आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू जे अभिवचन देतो प्रभू ते पूर्ण करतो. येस आमेन. किती लोक आमेन म्हणतील? आमेन. कम ऑन, एकदा प्रभूनी वचन दिलं परमेश्वर पलटत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी कमिटमेंट केलं तो पूर्ण करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी प्रेयर होऊन जे आन्सर येत नाही, आमच्या देह आहे तो आम्ही नाकारू शकत नाही. आमच्या देवाचा आत्मा पण आहे आणि आमच्यामध्ये काय आहे? देह पण आहे. देह पण आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल एक सर्टन वेळेनंतर हा देह काय करू लागल? बोलू लागल. पण आम्हाला माहित पाहिजे का मला माझ्या प्रार्थनेवर देवाने अभिवचन दिलेलं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर देवानी त्या विषयावर माझ्याशी बोललेला आहे तर त्या बाबतीत मी आशा सोडायची नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक प्रार्थना करतायत? एखाद्या विषयासाठी तुम्ही काय करतायत? प्रार्थना करताय. तो विषय 2 महिन्यापूर्वीचा असेल, 6 महिन्यापूर्वीचा असेल किंवा 6 वर्षापूर्वीचा असेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु काही समय लोटल्यानंतर, काही वर्ष लोटल्यानंतर तो विषय आपण काय केला? सोडून दिला. कारण आम्हाला वाटतं कदाचित त्याच्या देवाची इच्छा नाहीये. पण मला तुम्हाला सांगायचंय, तुम्हाला देवाचं वचन आलंय का? येस. जर तुम्हाला देवाचं वचन आलंय तर देवातर्फे तुमची फाईल क्लोज झालेली नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आमेन म्हणतील? आमेन. प्लीज तुम्ही बोललं पाहिजे. आमेन. यस. रिसीव्ह करा. जास्त तुम्ही रिसीव्ह कराल देव खुलल तुम्हाला. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी प्रार्थना 6 वर्षापूर्वीची असेल किंवा 6 महिन्यापूर्वीची असेल, देवाने तुम्हाला वचन दिले. काय दिलंय? वचन दिलं आणि जर आहे. वचन दिलंय तर तुम्ही विषय क्लोज करू नका, कारण तो विषय देवाने क्लोज केलेला नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भलेही सर्व सृष्टी देवाकडे प्रार्थना करती, पण देव प्रत्येकाची व्यक्तिगत आठवण करणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी एवढे लोक त्याला हाक मारतात पण पर्सनली प्रभू सर्वांना ओळखणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्ही जेही प्रे केली पण थोड्या दिवसानंतर तुम्ही विषय काय केलाय? सोडून केला. दिला. पण देवाला आज पुन्हा आठवण करून द्यायची आहे का त्या बाबतीत तो विषय सोडू नको, ते वचन स्मरण कर. परमेश्वर आपलं वचन पूर्ण येस करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त मला माझा विश्वास टिकून ठेवता आला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक वचन या ठिकाणी आपण वाचू. यशया काढू. यशया 55:11. 11 वचन. तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निघते ते होईल, ते माझ्याकडे रीते परत येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च. देवाचं वचन सांगतं जे वचन माझ्या मुखातून बाहेर निघते. जे काही प्रभू आमच्या जीवनावर वचन बोलतो तो म्हणतो का ते रिकामं परत येणार नाही. मग ते आपलं जे कार्य आहे ते साधल्याशिवाय कधीच रिटर्न होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभू एकच प्रश्न तुम्हाला विचारतोय का तुमच्या लाईफवर ज्याही वेळेस एखादं समस्या आव्हान होती त्या समयी प्रभू वास्तव तुमच्याशी बोललाय का? येस. का म्हणून बोलला असेल तर यस म्हणा. का म्हणून बोललाय का? येस. कारण परमेश्वर पहिले काय पाठवतो? वचन वचन. पाठवतो. वचनच पाठवतो. ज्याही वेळेस आम्ही दुःखी असतो, खिन्न असतो, निराश असतो, 100% तो म्हणतो पहिले मी माझं वचन पाठवतो आणि मग मी त्यांना बरं करतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण वचन आमच्यामध्ये आशा उत्पन्न करते. वचन काय टाकते? आशा आशा. टाकते. कारण आम्ही ज्या समस्या येतो आमच्यात मन आहे ते भीतं, ते घाबरतं, निराश होतं, पण वचन येऊन आमच्यातली भीती घालवती आणि आमच्यामध्ये आशा येस. टाकते. येस. आणि जिथं हालेलुया. आशा असेल तिथं 100% रिझल्ट असणार. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का आपण शेवटच्या प्रार्थनापूर्वी काय घेतो? वचन. वचन. का वचन घेतो? आशा निर्माण करते. सही बोला का? आशा आशा निर्माण निर्माण करते. आम्ही म्हणतो चर्चला कुठे या? चर्चला या. घरी फक्त प्रार्थना आहे, घरच्या प्रार्थनेत आशा नाही. येस. काय नाहीये? आशा आशा नाही. नाही. कारण घरी तुम्ही वचन तेवढं वाचत नाही किंवा वाचलेलं वचन तुम्हाला उलगडून कोणी सांगत नाही. नाही. इथं तुम्हाला वचन मिळतं, वचन उलगडतं आणि आशा येते. येस. आणि जिथं आशा आहे ती आशा कार्य करते. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुमच्या लाईफवर प्रभूनी वचन पाठवलंय का? येस. येस. तुम्हाला तो संदेश आठवतोय का? येस. तुमच्या लाईफ मध्ये ते वचन स्टोअर झालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर ते वचन तुमच्याकडे आहे तर प्रभू म्हणतो का जरी काही काळ किंवा काही वर्ष लोटले असतील आणि तू तो विषय काय केला आता सोडून केलाय. दिलाय, पण देवाने तो विषय सोडलेला नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग एवढी जुनी प्रार्थना प्रभूला आठवण असेल का? 100% प्रभूला आठवण असेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोक कळतंय? देवातर्फे तो विषय क्लोज झालेला नाही. म्हणून देवाची इच्छा आहे का आज परमेश्वर म्हणतो का तुझ्यातर्फे परत ती फाईल ओपन कर. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आठवण कर, आशा सोडू नको. नको. तुला जर देवाने वचन दिलं त्याचं वचनच सांगतं का Yes. जर मी वचन दिलं तर ते माझं वचन रिकामी परत येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्या वाटाला काय करायचंय? काम करायचं. काम करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तेही वचन स्वतःमध्ये व्याकुळ आहे का कधी मी ते काम पूर्ण करल आणि प्रभूला सांगल का ऐक तुझं काम पूर्ण झालं. येस. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, परत वाच. 11 वचन, तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निघते ते होईल, ते माझ्याकडे रीते परत येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे पहा, वचन अकाउंटेबल आहे. अकाउंटेबल म्हणजे त्याला हिशोब द्यायचा. काय द्यायचं त्याला? हिशोब हिशोब द्यायचा आहे. द्यायचा. का ज्या कामाला मी तुला पाठवलंय ते काम तू पूर्ण कर. केलंय का? आणि ते वचनाला हिशोब द्यायचा कोणाला? देवाला. का बाबा तू जे बोलला होता ते कार्य मी सिद्धीस नेऊन आलोय. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते वचन अकाउंटेबल आहे. अकाउंटेबलला काय म्हणू आपण? त्याला हिशोब द्यायचा. त्याला हिशोब हिशोब द्यायचा आहे. ते जे वचन देवाने तुम्हाला दिलं ना त्या वचनाला काय द्यायचं? देवाला परत. हिशोब हिशोब द्यायचा आहे. द्यायचा. परत वाच. तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून जे माझ्या मुखातून निघते पुढं ते होईल. ते होईल. म्हणजे त्या वचनाला एक मिशन दिलंय, येस. एक काम दिलंय, एक त्याच्या हातात काय त्याला सोपवलंय आणि ते तो काय करणार? करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय लिहिलंय? ते माझ्याकडे रीते परत येणार नाही. ते रिकामी परत येणार म्हणजे नाही. जे मिशन, जे काम त्या वाटण्याला सोपवलंय, जोपर्यंत ते फुलफिल करत नाही ते वचन परत येणार. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ते वचन पण अकाउंटेबल आहे, हिशोब देणार आहे कोणाला? देवाला. देवाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का त्या वाटण्याला कार्य करू द्यायचे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समय लोटला असेल, काल संपला असेल, काही वर्ष निघून गेले असेल, पण देव म्हणतो आजही मला स्मरण आहे का तू माझ्याकडे काय प्रार्थना केली. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव पुन्हा आठवण करून देतो जेणेकरून परमेश्वर आज या वाष्ट्याद्वारे पुन्हा त्या गोष्टीमध्ये हात टाकावं आणि तुझे मार्ग मोकळे Yes, करावे. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या गोष्टी तुम्ही विषय सोडल्या, प्रभू तोच विषय लावून धरण्याच्या गौरवासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून देवाने कार्य करावं आणि आपला गौरव करून घ्यावा. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आम्ही का तो विषय सोडला? कारण आमचा देह विरोध करतो. येस. कोण विरोध करतो? देह विरोध कारण त्याला असं वाटतं प्रार्थना करून करून आता फार दिवस प्रार्थना झाल्या, उत्तर येत नाही, तो विषय काय करून टाक? स्टॉप सोडून करून टाक. टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित देव विसरून गेला, देवाच्या लक्षात नाही. देह विरोध करणार. देह विरोध करणार. गलती करास पत्र काढू आपण 5वा अध्याय आणि त्याचं या ठिकाणी 17th वचन. 17 वचन, कारण देह आत्म्याविरुद्ध इच्छा करतो. हा, सगळे बोला. देह, सगळे बोला. देह देह आत्म्या आत्म्याविरुद्ध विरुद्ध विरुद्ध इच्छा करतो. इच्छा करतो. आत्म्याची इच्छा आहे, त्याच्यात आशा आहे. कोण कार्य करेल? परमेश्वर कार्य देह करेल. विरोधी आहे. येस. आणि तो म्हणतो का ऐक, समय लोटला, काल लोटला, तुझी दखल परमेश्वर घेत नाही. चर्च बायबल सांगतं, पेत्राचं पहिलं पत्र 5वा अध्याय 8वं वचन, का तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे. त्याचं कामच आहे का देहाद्वारे तुमच्या मनात गर्जना करावी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं त्याचं काम काय करायचंय? गर्जना करणं. पहिलं आपण वाचलं का आत्म्याच्या विरोधात कोण? देह. देह. मग देह कसं काम करतो? गर्जना गर्जना करून. सगळे बोला. काय करतो? गर्जना करून. करतो. तो गर्जना करतो. आणि ज्या Yes. देह गर्जना करू लागतं आणि आत्मा ऐकू लागतो, सैतानाला कळतं का आता ह्याला अधिक निराश करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही देहाच्या शब्दामध्ये अडकले तर सैतानाला जागा भेटते काम करायला. येस. कोणाला? सैतानाला जागा सैतान भेटते. डायरेक्ट काम करत नाही, पहिले तुमच्या देहाद्वारे तुम्हाला अशक्त करतो. येस. आणि देहाने जर तुम्हाला अशक्त केलं तर कोण काम करणार? बघ, सैतान. कमॉन. किती लोकांना कळलं? देह वेगळा आणि आत्मा वेगळा. सैतान वेगळा. देह आणि सैतान कसा आहे? गर्जना देह करणं. कोणामध्ये आपल्यामध्ये. आणि सैतान कुठे आहे? बाहेर. बाहेर आहे. पहिले तुमचा देह तुमचा विरोध करतो. येस. कमॉन. किती लोकांनी वाचलं? आत्मा देहाच्या विरोधात आहे. आणि देह आत्म्याच्या. विरोधात मग आहे. तो विरोध जागेवर थांबवला पाहिजे. येस. जर तुम्ही त्याला प्रबळ होऊ दिलं तर त्याचा गैरफायदा कोण घेणार? सैतान सैतान घेणार. घेणार. एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. काईन आणि हाबेल. येस. प्रभू म्हणला काय टाक, राग टाकून दे. नाही तर कोण टपून बसलाय? सैतान सैतान. टपून बसला. देहाला जर जागा दिली तर पुढं सैतान ओव्हरटेक करतो. येस. येस. डायरेक्ट सैतान आत नाही टाकत. पहिले कोण काम करतं? देह. देह. आणि देहाची लढाई जर तुम्ही हारले ना, सैतानाला दिसतं काही टार्गेट माझ्यासाठी ओपन आहे. येस. म्हणून प्रभू काय म्हणतो? राग टाक, देहाची कामं टाक, नाही तर सैतान तुला ओव्हरटेक करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आता तुमची प्रार्थना आहे एखाद्या गोष्टीसाठी, पण तिथं देह खेळणार. कोण खेळणार? देह आणि खेळणार. जर देहाला तुम्ही जागा दिली तर सैतान तुमच्या आतमधली पूर्ण आशा काढून टाकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाच्या प्रती तुमच्या मनात निराशा पेरणार, द्वेष पेरणार, कठीणता पेरणार, म्हणणार ऐक देव दुर्लक्ष करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? देव दुर्लक्ष करणार, नाही. देव आठवण करणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं परमेश्वर
आठवण का मग जोरात ठेवणारा बोला आहे. परमेश्वर चांगल्या कामाची आठवण ठेवणारा आहे. चांगल्या कामाची नाही, प्रभू तुमच्या प्रार्थनेची आठवण करणार आहे. येस हालेलुया Praise the Lord. हालेलुया. म्हणून तुम्ही ज्या प्रार्थना केल्या त्या प्रार्थना व्यर्थ जाणार Yes. नाही नाही. जर तुमच्याकडे देवाचं वचन आहे. येस आमेन. येस Praise the आमेन Lord. हालेलुया. डायरेक्ट आशीर्वाद येत नाही, पहिले काय येतं वचन वचन येतं. मग तुम्हाला वचन आलंय का? येस का मग जोरात बोला. येस माझ्या लाईफवर मला अनेक वेळेस आठवतं का ज्याही वेळेस असं ट्रबल असायचं, डिस्टर्बन्स असायचं, त्या टायमाला त्या मेसेजमध्ये जसं वाटायचं जसं मी आणि फक्त प्रभू आता या हॉलमध्ये आणि आता फक्त 1 to 1 मीन प्रभू चालू आहे. येस Praise the Lord. Hallelujah. आणि तो संदेश मी माझ्या मनात जतन करून ठेवायचो आणि तो संदेश मी वारंवार आठवायचो. पवित्र आत्मा त्याचा मला स्मरण करून द्यायचा का नाही तू सोडू नकोस, देव बोलला देव करणार, देव Yes. बोलला देव करणार. Praise the Lord. हालेलुया वचन तुमची ताकद आहे चर्च. Praise the Lord. हालेलुया. आत्म्याची तलवार देवाचं काय आहे? वचन आहे. म्हणून देह त्याचं काम करणार पण तुम्ही त्या देहाला अडवलं पाहिजे. येस मग ते वचन तुमच्याकडे पण पाहिजे का ज्यावेळेस तो तुम्हाला निराश करेल आणि देवाच्या प्रती शंका पेरेल तुम्ही त्या शंकेला मारलं पाहिजे. येस येस Praise the Lord. हालेलुया सैतान पहिले बोलल, पहिला शब्द असेल का देव तुझी आठवण करत नाही तुझ्या प्रार्थनेची दखल घेत नाही. नाही, म्हणून तो तुम्हाला तोडल आणि मग एक समय तुम्हाला असं वाटेल की किती प्रार्थना करू, किती वेळ शर्टला येऊ, माझ्या वाटेला काय येतं. येस Praise the Lord. हालेलुया. सैतान काय करतो, समोरच्याला हे जाणीव करून देतो का तू एवढे चक्कर प्रभूकडे मारतोय, तू एवढी फास्टिंग करतोय, तू एवढी प्रे करतो, पण देव तुझी दखल घेत नाही, देव तुझी आठवण करत नाही. येस येस Praise the Lord. Hallelujah. पण मनुष्याला वाटतं का मी प्रार्थना करावी, का मी चर्चला जावं, का माझी दखल कोण घेत नाही. परमेश्वर परमेश्वर पण आम्हाला कळलं पाहिजे का, माझ्या मनाला मी म्हणलं पाहिजे का ऐक देहा मला फसू नको, मला माहिती आहे परमेश्वर माझी आठवण करणार आहे. येस Yes, हालेलुया Praise the Lord. Hallelujah. तुम्ही देहाचं ऐकलं तर तो परत आम्हाला चर्चला येऊ देणार नाही. येस येस Praise the Lord. हालेलुया कारण तो म्हणून तू एवढं केलं, तो नेहमी तुम्ही केलेली धार्मिकता मोजून दाखवतो. येस येस तुम्ही किती वेळेस चर्चला गेले, तुम्ही किती उपास केले, तुम्ही किती प्रार्थना केल्या, हे हिशोब त्याच्याकडे तयार आहे. आणि माणूस पटकन बोलतो का एवढी प्रे केली, एवढी फास्टिंग केली, एवढं चर्चला आलो, देवाने कुठं काय केलं. अरे देवाने तुला वचन नाही दिलं का? येस येस देवाने काय दिलं? वचन दिलं वचन म्हणजे बाबा तुम्हाला रिसिप्ट दिलंय. रिसिप्ट कळतं, एखाद्याकडे आपण निवेदन देतो, काय देतो निवेदन आणि देतो. आपण म्हणतो आपण 2 झेरॉक्स देतो. किती? 2 दोन एक तुला आणि एक रिसिप्ट करून दे बाबा, तुला भेटलं म्हणजे. येस जसं आम्ही प्रार्थना करतो ना, देव वचन म्हणून पाठवतो का तुझी विनंती मला कळली. येस Hallelujah. हालेलुया नाही कळलं? येस कधी ऑफिसमध्ये गेलेत का, एखादं निवेदन दिलंय का? एकच निवेदन देतो का आपण? नाही 2 नाही. किती झेरॉक्स काढतो? दोन आम्हाला कसं कळणार उद्या तू म्हणला नाहीच भेटलं, मग येस आम्हाला पण कळलं पाहिजे ना का तुला आम्ही खरंच काय केलंय. दिलंय मग तो सही काय करून देतो? रिसिव्ड. रिसिव्ड म्हणजे मला. मिळालं मिळालं. मग आम्हाला कसं कळलं देवाला मिळालं? देव म्हणतोय का तुझ्या जीवनात मी बोललोय. येस Yes. हालेलुया. का म्हणून किती लोकांना समजते कनेक्शन, माझी इच्छा तुम्ही पकडावं. जसं आम्ही एखादी विनंती घेऊन आलो, आम्हाला कसं कळणार देव करणार आहे? Yes. देव वाचनाद्वारे बोलतो. येस आमेन. जे की तुम्हाला कळावं का ऐक मी रिसिव्ड केलंय, तुला रिसिव्ड दिलंय. येस आमेन. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोकांना रिसिव्ड मिळालंय, भेटलंय का? येस आम्हाला माहितच नाही रिसिव्ड काय असतं. आम्ही आपल्या कागद देऊन आलो. हुशार लोक म्हणतात रिसिव्ड दे, म्हणजे हुशार लोक काय म्हणतात प्रभू वचन दे, Yes, प्रभू वचन hallelujah. दे, Yes, प्रभू वचन hallelujah. दे. येस मला कसं Hallelujah. कळावं का तू माझी भेट घेतली. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया काय मागायचं? वचन वचन का मागायचं म्हणून जगात अशा पण शिकवतात आपल्याला की Yes. बाबा तुम्ही जगात गेले ना, काही दिलं ना, एक कॉपी तुम्ही बी घ्या. कसं कळणार का त्याला भेटलंय म्हणून? येस मग चर्च प्रभूकडून बी काय घ्यायचं? वचन घ्यायचं देवा मला वचन दे ना, मला कसं Yes. कळणार की तू माझी दखल घेतलीस. येस म्हणून देव काय पाठवतो? वचन पाठवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया चर्च वचन आलंय का? येस आता हे वचन सोडायचं नाही. Yes. देह देहाचं काम करेल, आत्मा आत्म्याचं काम करेल. येस आमेन तो निराश करेल, तो हताश करेल, तो प्रश्नचिन्ह उत्पन्न करेल. Yes. पण आपण म्हणतो नाही, माझा प्रभू माझी आठवण करणारच. येस Yes, हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कदाचित तुमचा प्रवास मोठा आहे, तुमचा संघर्ष मोठा आहे, पण साक्ष पण तेवढीच मोठी येस असते. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया जेवढं मोठी परीक्षा तेवढं मोठा देवाचा गौरव. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, मोठी साक्ष पाहिजे का? येस येस 100% देव करणार, पण चर्च आशा सोडू नका. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आज हन्नेकडून शिकायचं. कोणाकडून? हान्नेकडून काढू आपण 1 सॅम्युएल, पहिले शमूएल, 1 सॅम्युएल 1 चॅप्टर, वचन 3 स्पेसिफिक वाचणार आहोत. 3, 6 आणि 7 रीड करताना रीड कर. 3 नंतर 6, 7 म्हणजे मला कळलं. 1 सॅम्युएल 1 चॅप्टर 3, 6 आणि 7 आणि नंतर 19. आणि तो माणूस प्रतिवर्षी आपल्या नगराहून शिलो येथे सेन्यांच्या यहोवाचे भजन पूजन करायला व यज्ञही करायला जात असे. हा, आता ते- हे मुद्दामून मी इथं का रीड करायला होतो? एल्काना बद्दल वाचतोय. कोणाबद्दल? एल्काना कोणाचा पती आहे?
हन्नाचा पती जोरात बोला, कोणाचा पती? हन्नेचा पती. हन्नेचा पती. त्याला अजून एक पत्नी आहे. तिचं नाव काय? पनिन्ना पनिन्ना. पनिना. या ठिकाणी बायबल सांगते तसं लिहिलं, प्रतिवर्षी एल्काना हा देवाच्या मंदिरात जायचं. येस कसं? प्रतिवर्षी सगळे बोला कसं? प्रतिवर्षी. आणि प्रतिवर्षी जाताना तो आपली जी पत्नी होती हन्ना, जिला संतती नव्हती. तिला पण घेऊन जायचा. Yes. आणि ती पण जायची चर्च. येस पुढे रीड कर. 6 वचन. आणि यहोवाने तिचे गर्भस्थान बंद केले होते, यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची वैरीण तिला फारच चिडवी. हा, तिची वैरी म्हणजे पनिना. कोण? पनिन्ना पनिन्ना. प्रतिवर्षी हन्ना कुठं जायची? मंदिरामध्ये. कुठं? मंदिरामध्ये. आणि प्रतिवर्षी तिची सवत तिला काय द्यायची? का याही वर्षी फळ येणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च प्रतिवर्षी एल्काना आणि हन्ना कुठं? मंदिरामध्ये. बरोबर बोला, प्रतिवर्षी कुठं? मंदिरामध्ये. आणि प्रतिवर्षी पनिना तयार आहे येस तिचं मन हिनवण्यासाठी का ऐक फळ येणार. पण चर्च तिचं ऐकून हन्नानी आपली प्रार्थना बंद केली का? प्रतिवर्षी निराशा आहे. प्रतिवर्षी निराशा आहे. देवाकडून बी निराशा आहे आणि ती पनिना तिची सवत आहे, तिच्याकडून तिला ती तुच्छ लेखायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हन्नाकडून शिकण्यासारखं आहे का ती जरी त्रास आहे, सवतीद्वारे निराशा आहे, देवाकडून बी उत्तर नाहीये, तरी आपली आशा सोडत नाही. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी ती रेग्युलर कोणाच्या पायाजवळ आहे? देवाच्या देवाच्या पायाजवळ पायाजवळ. तिला आहे. माहिती आहे ज्याच्याकडे मी प्रार्थना करते ना तो न्यायी देव आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून इथं खूप सुंदर शिकण्यासारखं आहे का प्रतिवर्षी जायचे, प्रतिवर्षी उत्तर येत नव्हतं तरी ती रेग्युलर जायची. Yes. आणि प्रतिवर्षी तिला कोण त्रास द्यायचं? पनिन्ना पनिन्ना. पण तरी तिची प्रार्थना बंद झाली नाही. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आशा सोडू नका. येस काय सोडू नका? आशा सोडायची जर नाही. तुमच्यामध्ये आशा आहे तर देव गौरव करून घे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Yes. आणि आज हालेलुया. परमेश्वर पुन्हा आशा पेटवतोय. येस. Yes, amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज फक्त त्यांच्याबद्दल आम्ही शिकायला आलो नाही, देव त्यांच्याद्वारे आमच्या जीवनावर हात ठेवतोय. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याही तुझ्या प्रार्थना आहेत, काही 5 वर्षापासून आहे, 6 वर्षापासून आहे, कोणाची दारू 7 वर्षापासून असेल, कोणाचा विवाह ब्रेक होऊन 5 वर्ष झाले असतील, वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स आहेत, पण परमेश्वर स्मरण करून देतो. Yes. ऐक, आपल्या प्रार्थनेत पुन्हा आवेशी हो. येस. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक समय तुझा देह बोलू लागला, तू कंटाळ केला, आशा सोडून दिली, पण आज पुन्हा प्रभू त्या विषयावर हात Yes. टाकतोय. Amen. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रतिवर्ष अण्णा गेली का नाही गेली? येस, गेली. आणि बायबल सांगते की तिची आठवण प्रभूनी केली. Yes. येस. आमेन. हालेलुया. वाचू 19 वचन. आणि सकाळी त्यांनी उठून यहोवाचे भजन पूजन केले. मग ती निघून रामा येथे आपल्या घरी गेली. आणि एल्कानाने आपली बायको हन्ना हिला जाणले व यहोवाने तिची आठवण केली. काय केली चर्च? आठवण केली. सगळे बोला काय केली? आठवण केली. कमॉन, एवढ्या वर्षापासून ती काय करतीये? प्रार्थना प्रार्थना करतीये. करतीये. कमॉन, तिची प्रार्थना दुर्लक्ष केली का? नाही केली. दुष्काळ होता पण देव आठवण करणार आहे. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हन्नेसारखा प्रवास तुम्ही पण करता. तिचं मागणं संतती आहे, तुमचं मागणं काही वेगळं आहे, उत्तर सेम आहे, उत्तर येत नाही, पण तिचं स्मरण देवाने केलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, तिचं स्मरण केलं का नाही केलं? येस Yes, केलं. केलं. तोच देव आमच्याशी बोलतोय. जर तिचं स्मरण केलं, तुझं स्मरण मी करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला अभिवचन दिलं, त्या स्थिती चांगली असेल. कशी असेल? चांगली पण असेल. कदाचित काही कारणामुळे स्थिती आता एकदम बिघडली. मग प्रभू पहिले तरी ठीक होतं, पण आता वाटत नाही होईल, पण तरी देव करणार. येस येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रूतचं पुस्तक काढू आपण. रूतचं पुस्तक. 6 वचन. मग ती आपल्या सुनांसुद्धा उठली व मोवाब देशातून माघारी जायला निघाली. हा, मोवाब देशातून माघारी जायला निघाली. कोणत्या देशात? मोवाब देशातून. मोवाब देशातून माघारी. कोणता देश? बेथलेम. कमॉन, कळतंय? भाकरीचं घर कोणतं? भाकरीचं. प्रभूचं कमिटमेंट आहे त्या घराला. येस. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. काही कारणास्तव काय आला तिथं? दुष्काळ आला. साहेब बोला काय आला? दुष्काळ आला. पण प्रभूनी जर कमिटमेंट दिलंय तर त्या घरात परत भाकर येणार. Yes, येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलं चर्च का तिने दुष्काळामुळं ते नगर गाव काय केलं? सोडलं. आणि दुसरीकडे गेली आणि त्याच्यापेक्षा डबल दुष्काळ आला. येस. तिचे पती वारला आणि तिची दोन्ही मुलं काय झाले? वारली. मरण पावली. पण बायबल सांगतं का त्या गावाची भेट परमेश्वराने पुन्हा घेतली. येस. हालेलुया. कमॉन, त्या गावाची भेट कुणी घेतली? पुन्हा आणि परमेश्वराने मग ती म्हणती घेतली. का प्रभूनी त्या गावाची काय घेतली? भेट घेतली आहे. परत तिकडे जाते. येस. येस. आता पहा प्रभूने मला काय शिकवलं या ठिकाणी. एक समय दुष्काळ आला, एक समय Yes. दुष्काळ आला. पण देवाने जर कमिटमेंट दिलंय त्या नगराला, त्या गावाला, हे भाकरीचं घर आहे, तर तिथं परत भाकर येणार. Yes. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या लाईफवर प्रभूचं एखाद्या गोष्टीवर वचन आलंय तर लॉर्ड ते स्थापित केल्याशिवाय राहणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचं वचन आहे? देवाचं वचन आहे. कोण पूर्ण करल? परमेश्वर पूर्ण करल. पण तू ती फाईल क्लोज करू नकोस. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं चर्च? त्या गावाची आठवण कुणी केली?
परमेश्वराने आणि केली. फक्त मी बेतलेमच बोलत नाही, देव कानांबद्दल बोलला. कशाबद्दल? कनानबद्दल. ते म्हणलं हे देश दूध मध वाहणार आहे, पण Yes. काही समय दुष्काळ आला, पण देवाचं वचन आहे त्या देशावर. Yes. हे देश कसं आहे? दूध मध वाहणार. मग देवाचं वचन पूर्ण होणारच. येस आमेन. जास्त वेळ दुष्काळ तिथं राहणार नाही, कारण लॉर्डनी त्या जागेला ब्लेस केलेलं आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही येशूमध्ये आलो म्हणजे आम्ही आशीर्वादित आहोत. काही वेळ दुष्काळ येईल म्हणून आशा सोडू नका, आशा ठेवा, दुष्काळ देव दूर करणार आहे. येस येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, आम्ही कोणाची लेकरं आहेत आता? देवाची देवाची लेकरं लेकरं आहोत. आहोत. उगाच येशूमध्ये आलो का? नाही. चर्च जगामध्ये होतो म्हणून ठीक होतं, पण आता आम्ही येशूमध्ये. Yes. मग मी उगाच येशूमध्ये नाहीये, माझं चांगलं व्हावं म्हणून मी परमेश्वरामध्ये. येस Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाईट होत होतं म्हणून आम्ही कोणात आलो? प्रभू मध्ये. कमॉन, कळतं. माझा नाश होत होता म्हणून मी जगामध्ये होतो, Yes. पण नाश होऊ नये, माझं चांगलं व्हावं म्हणून मी येशूमध्ये. Yes. आणि जर मी आज येशूमध्ये पण काही वेळ दुष्काळ आहे, तर मी आशा सोडू नये. येस काय मला वचन आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवाने त्या विषयावर माझी दखल घेतली, मला पोचपावती दिली, एखादं वचन मला दिलंय, तर मी बिलीव्ह करतो की देवाचं वचन टाइम जरी लोटला पण देवाचं वचन टळणार नाही. येस Yes, आमेन. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लॉर्ड बोललाय आणि परमेश्वर ते फुलफिल येस करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात? कोण करल? परमेश्वर करल. परमेश्वर करल. किती वेळ लोटू द्या, देवाचं वचन स्मरण ठेवणार का प्रभूने काय काम दिलेलं त्याला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनाला एक जबाबदारी दिली. वचनाला एक जबाबदारी जबाबदारी. प्रार्थना दिली. करणारे विसरून गेले, पण वचन आपली जबाबदारी विसरत नाही, येस. आणि ते परत येऊन तुमचं दार नॉक करतं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा इस्रायल बद्दल. कोणाबद्दल? इस्रायल बद्दल. इस्रायल. हा तू बस. 400 वर्ष मिस्राच्या गुलामीत. किती वर्ष 400 वर्ष होतं चर्च? येस पण देवाने वचन दिलं. काय दिलं? वचन दिलं. का तुम्हाला त्या दास्यातून मी काय करणार? बाहेर बाहेर काढणार. किती वर्षापूर्वी? 400 वर्षापूर्वी. सगळे बोला किती? 400 वर्ष. रीड करा बरं. उत्पत्ती काढा 15 अध्याय 13 आणि 14 वचन, आणि दुसरे निर्गम काढा 2 अध्याय 23 आणि 24 वचन, म्हणजे 2 कंटिन्यू मध्ये वाचू आपण. मग त्याने अब्रामाला म्हटले, निश्चय जाण की तुझे संतान जो देश त्याचा नाही त्यात उपरी होऊन तेथील लोकांची सेवा करील, आणि ते 400 वर्ष त्यांना पिडतील. किती वर्ष? 400 वर्ष 400 वर्षापूर्वी परमेश्वर काय करणार? त्यांना बोललाय. बोललाय. किती वर्षापूर्वी? 400 हा, वर्षापूर्वी. पुढे वाचू. 14 वचन. हा. आणि ज्या राष्ट्राची सेवा ते करतील त्यांचा न्याय मी करीन, Yes. आणि त्यानंतर ते मोठी संपत्ती घेऊन तेथून निघून येतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता लक्ष द्या, खूप सुंदर आहे. लॉर्डनी सांगितलं, वचन आलं का ते 400 वर्ष काय करतील? तिथेच राहतील. गुलामी करतील. काय करतील? गुलामी करतील. आणि नंतर तिथून मोठी संपत्ती घेऊन काय करतील? बाहेर येतील. बाहेर येतील. कुणी वचन दिलं? परमेश्वराने देवाने वचन दिलं. या 400 वर्षात किती पिढ्या होऊन गेल्या असतील? येस. येस काहींना स्मरण पण नसेल. आज तरी आमच्याकडे वाचायला काय, वचन वचन आहे. पण त्या टायमाला तर अशा प्रॉपर प्रतही नसतील. येस. एकमेकांना फक्त काय आठवून सांगायचे? तोंडाने. वचन. नाही का बाबा, एक स्टोरी आपण सांगतो लेकरांना आजच्या काळात, ती तसे पहिले काय सांगत असतील? स्टोरी. एवढ्या प्रति त्यांच्याकडे नव्हत्या, एवढं प्रॉपर त्याच्या लिखाण काम नव्हतं. Yes. फक्त काही स्मरणार्थ वचन त्यांच्याकडे असतील. 400 वर्षापूर्वी म्हणजे कित्येक पिढ्या लोटल्याच्याच, येस. पण वचन कोणाचं आहे? देवाचं देवाचं वचन. आणि वचन. देवाचं वचन जास्त निघतं ते साध्यच करून येत. येस हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आता इस्रायल आहे, काय आहे? इस्रायल आहे. आणि कोणाच्या गुलामीत आहे? मिस्राच्या गुलामीमध्ये. सगळे बोला कोणाच्या गुलामीत आहे? मिस्राच्या गुलामीमध्ये. पण यांना कमिटमेंट आहे. कोणाचं? परमेश्वराचं वचन. सगळे बोला कोणाचं? परमेश्वराचं जे वचन. वचन येतं ना चर्च, ते आपलं कार्य करतं. Yes. आणि कार्य होण्यापूर्वी कदाचित त्यांच्यात आशा नाही, काय नाहीये, आशा आशा हे नाही. गुलामी ते, पण वचन नॉक करतं. येस प्रे कर, प्रे कर, परत देवाला हाक मार. म्हणजे हे वचन तुम्हाला परत उत्तेजित करतं, जेणेकरून तुम्ही परत देवाकडे वळावं आणि देवाने तुम्हाला बाहेर काढावं. येस हालेलुया. आता रीड कर निर्गम मध्ये 23 वचन. आणि पुष्कळ दिवसांनी असे झाले की मिस्राचा राजा मेला, तेव्हा इस्रायलाच्या संतानांनी दास्यामुळे कणून आक्रोश केला, आणि दास्यामुळे त्यांची आरोळी देवाकडे गेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च एक काही घडतंय का? नाही. आता इस्रायलचे लोक कोणाकडे प्रार्थना करायला लागले? परमेश्वराकडे. 400 वर्षात तुम्हाला वाटलं नाही? येस. किती वर्षात? 400 पण वर्षामध्ये आता तुम्हाला वाटतं इथून काय करावं? प्रार्थना करावी देवा. कोणाचा टाइम पूर्ण झाला? परमेश्वराचा टाइम. त्यांनी दिलेलं वचन फुलफिल Yes, झालं. hallelujah. आणि जसं वचनाचा टाइम येतो ते वचन परत दार नॉक करत. येस हालेलुया. काही तुला काय करायचंय? बाहेर पडायचंय. तू पडायचंय. जरी आशा सोडली, पण हे वचन तुला परत प्रोत्साहित करते का परत आशा ठेव आणि प्रार्थना करणे वचन तुला बाहेर काढ. Yes, येस amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस वचन आलं त्यास मिस्र एवढं स्ट्रॉंग नसल, येस. पण आता ज्यास देवाला बाहेर काढायचं त्यास मिस्र कसं राष्ट्र आहे? स्ट्रॉंग. सगळे बोला कसं आहे? स्ट्रॉंग.
आणि ते म्हणतो फक्त बाहेर काढणार नाही, संपत्ती सहित बाहेर काढणार. येस Yes, हालेलुया. hallelujah. म्हणजे आपण म्हणलो असतो देवा संपत्तीत जाऊ दे, बाहेर काढलं तेवढंच बरं आहे. देवा जास्त लोड तू घेऊ नकोस. मला कळतंय चर्च, देवाने जर कमिटमेंट दिलं ना चर्च, तो पलटणार नाही. येस आमेन. मग किती समस्या बिकट होऊ द्या, तुम्हाला वाटेल प्रभू त्यावेळेस ठीक होतं, त्यावेळेस झालं असतं, आता काय होणार आहे. सेम तसं इस्रायल बद्दल त्यांना वाटलं असेल त्यावेळेस बोललं ठीक होतं, त्यावेळेस मिस्र एवढं प्रभावी नव्हतं, आज बघ किती ते बलवान. ते म्हणतो मला फरक पडत नाही, माझं वचन जर दिलं गेलंय ते कोणती पण स्थिती असो कार्य करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. चर्च मी तर असं म्हणल का यांनी प्रार्थना नाही केली, ते वचन जे पाठवलं होतं ते त्यांच्या आत्म्यात त्यांना प्रेरणा देऊ लागलं की तुम्ही देवाला हाक मारा आणि ते तुमची दखल घेणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं. आता हे म्हणले पाहिजे का आपण एवढे दिवस प्रार्थना केली का? येस. का एवढे दिवस प्रेयर केली? नाही केली. मग आमचं मन तरी म्हणल की तू प्रार्थनेला बस आणि देवाला म्हण. आपलं मन म्हणल कोणत्या तोंडाने म्हणू देवाला? येस. का? कारण मी विश्वासू राहिलो नाही. मी भटकलो, मला चांगलं मिळालं मिसरामध्ये, मी आनंदी झालो, आणि आता जर मी प्रार्थना केला देव ऐकल का? देव विश्वासू याच्यात. येस Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी परत सांगल, एक देवाने खूप सुंदर वचन दिलंय का देवाचा स्वभाव मदत करणार आहे. कोणता आहे? मदत करणारा आहे. आम्ही जरी पलटलो ना, देव पलटत नाही. येस कारण आमेन. तो म्हणतो माझा स्वभावच तो आहे का मला पलटता येत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी मिस्रात इस्रायल जरी कमी पडलं पण देव कमी पडणार नाही. Yes. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती वर्षानंतर आठवण? 400 वर्षानंतर. आपलं तर तेवढं लाईफ पण नाही. येस. आम्हाला तर फक्त 4-5 वर्ष झालेत प्रार्थना करून एखाद्या विषयासाठी, पण कोण स्मरण करणार? परमेश्वर स्मरण कमॉन, करणार. 400 वर्षाची प्रार्थना प्रभूला लक्षात आहे, तर आता काही वर्षापूर्वी केल्या प्रार्थना देव विसरणार का? नाही. नाही विसरणार. नाही, देव विसरणार नाही. चर्च Yes. आज देव जसं त्यांना प्रेरणा देतो, आज देव तुम्हाला माझ्याशी बोलतोय Yes. का स्मरण कर मी तुझ्या जीवनावर काय वचन पाठवलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही स्थितीमध्ये तू खचला, निराश झाला, पण स्मरण कर काही देवाचं वचन आहे आणि देव ते पूर्ण करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कोणी पूर्ण केलं? देवाने पूर्ण केलं. कमॉन, केलं चर्च. Yes. कमिटमेंट कोणाचं आहे? देवाचं आहे. वचन. एक वचन वाचू, खूप सुंदर आहे. स्तोत्र 89, साम्स 89 त्याचं 34th वचन. 34 वचन. मी आपला करार मोडणार नाही आणि माझ्या ओठातून जे निघाले ते मी पालटणार नाही. हा, सगळे काढा, सगळे काढा. हा, रीड करा बरं सर्वजण, जोरात रीड करा सर्व. एक संगती स्टार्ट करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी माझा करार काय करणार नाही. मोडणार नाही. ज्यास देव वचन देतो तो करार झाला. येस. काय झाला? करार झाला. आमचा आणि देवाचा करार कशाद्वारे स्थापित होतो? वचनाद्वारे. सगळे बोला कशाद्वारे? वचनाद्वारे. कमॉन, मी जी रिसिव्ड कॉपी म्हणतो ना, तुम्हाला पेन पेपरचं नाही बोलत आहे मी ॲग्रीमेंट बोलतोय. कशाद्वारे? वचनाद्वारे. वचनाद्वारे. तो म्हणतो माझ्या मुखाद्वारे जे मी तुम्हाला बरोबर काय केला? करार केला. करार मी जे केला. वचन तुम्हाला दिले ते जोपर्यंत पूर्ण होत नाही ते रिटर्न येणार. येस Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हे तेच कमेंट आहे, परत रीड कर. 34 वचन. मी आपला करार मोडणार नाही. मी आपला करार मोडणार नाही. जरी आम्ही पलटलो तरी देव नाही पलटणार. येस Yes, amen. हालेलुया. पहा, खूप सुंदर आहे. प्रभू काय म्हणतो? मी माझा करार. मोडणार नाही. कदाचित तुम्ही जरी थोडेसे हल्ले डुलले पण देव आपलं वचन परफॉर्म करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाच. आणि माझ्या ओठातून जे निघाले हा, ते मी पालटणार नाही. जे माझ्या ओठातून निघाले ते मी पालटणार पालटणार नाही. नाही. मी बोललो मी करणार. येस येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. amen. जगातला डायलॉग नंतर आहे. येस. एक बार की महिने कमिटमेंट पहिला कोणाचा आहे? प्रभू. प्रभू. जरा बोला, पहिला कोणाचा आहे? प्रभू. प्रभूचा आहे. हा प्रभूचा आहे. येस. ते प्रभूचे पुस्तक वाचतात आणि ते डायलॉग हिट होतात. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं कमिटमेंट आहे, एकदा का माझ्या मुखातून निघालं मी पलटणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला तिथलं पाठ आहे पण पवित्र शास्त्रातलं पाठ नाही. प्रेज द लॉर्ड. कमॉन, कुठलं माहिती आहे आम्हाला? हा डायलॉग बोलल्यावर कोण समोर आला आपल्या? तो ऍक्टर लगेच आमच्या लगेच पिक्चरच्या नाव सहित समोर आला. तुझ्या समोर काय आलं पाहिजे? वचन आलं पाहिजे. अरे नाही, हा डायलॉग माझ्या प्रभूचा आहे पहिला. येस आणि प्रभूचा हालेलुया. फक्त डायलॉग नाहीये, प्रभूच्या वाटण्यात सामर्थ्य आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लॉर्ड बोलल आणि लॉर्ड करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आपलं प्रॉमिस विसरणार नाही. Yes. येस आमेन. तो म्हणतो माझा करार मी मोडणार नाही. नाही. जे माझ्या मुखातून निघालं ते पालटणार नाही. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही जरी डगमगलो, डगमगलो. आम्ही जरी हल्लो डगमगलो, पण लॉर्ड म्हणतो मी कमिटमेंट केलं ना, तू जरी पलटला मला पलटता येत नाही. येस आणि हे मला खूप आवडलं. जस हे वचन मला प्रभूंनी उलगडलं का तू जरी काय झाला
पलटला. तू जरी पलटला ना मी नाही पलटणार, येस आमेन. कारण मला स्वभावाविरोधात वागता येत नाही. एक उदाहरण घेतो अब्रामाचं. अब्रामाला जे देवाने पाचारण केलं तो म्हणला मी तुला राष्ट्र बनवल. येस. काय बनवल? राष्ट्र बनवल. पण अब्रामाला काय नव्हती, संतती संतती नव्हती. मग राष्ट्र बनल का? नाही बनणार. तो म्हणला बाबा इलियाजार आहे, कोण आहे एलियाजर. एलियाजर. त्याच तू काहीतरी कर. तो म्हणला रे नाही मी तुझंच राष्ट्र करणार आहे. येस, Yes, हालेलुया. hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उत्पत्ती काढू, खूप सुंदर आहे. आता 2 जण काढा वेगवेगळे त्याच्यामध्ये. उत्पत्ती जेनेसिस 12वा अध्याय त्याचं 1 आणि 2 वचन, आणि दुसरं उत्पत्ती 17 त्याचं 16 आणि 17 वचन. आणि यहोवा अब्रामाला म्हणाला, तू आपल्या देशातून व आपल्या कुळातून व आपल्या बापाच्या घरातून निघून जो देश मी तुला दाखवीन त्यात जा, आणि मी तुला मोठे राष्ट्र करीन आणि हा काय करेल मी तुला? राष्ट्र करीन. अब्रामाला वर्ड आलं, काय आलं? वचन आलं. तू साईडला थांब, इथं थांब. अब्राम आहे, कोण आहे? अब्राम आहे. प्रभूने त्याला काय दिलं? वचन दिलं, मी तुला काय बनवल? राष्ट्र करीन. पण संतती नाहीये, येस. Yes. काय नाहीये, संतती पण नाही. लॉर्डचं कमिटमेंट आहे. येस. आणि काही दिवसानंतर अब्राहम कदाचित काय झाला, चर्च विसरून गेला आणि त्यांनी आशा काय केली, सोडून सोडली. टाकली. कारण बायबल सांगतं का जे काही त्याचं वय होतं त्याचं सारेचं ते संतती प्रसवण्यासाठी किंवा संततीला जन्म देण्यासाठी त्याच्या पुढे निघून गेलं. येस. येस. म्हणून त्यांनी काय केली, आशा सोडून टाकली. पण काय दिलं देवानी? वचन दिलं. वचन पलटणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन दिलं, वचन स्थापित होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा अब्रामाकडे वर्ड आहे का? येस येस आहे. पण आशा सोडली. येस. काय सोडली? आशा सोडली. आता देवाला तर काय करायचं आपलं काम, पूर्ण करायचंय. करायचंय. आणि वचन तर परत जाणार नाही. येस. वचन म्हणतो मला काय थांबून ठेवलं, मला काम करू दे आणि प्रभूचा गौरव करू दे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचे फक्त ब्लेसिंग थांबले नाही, काय थांबलंय? वचन वचन. पण तर तो म्हणतो ते रीत परत येणार नाही. येणार. म्हणजे जोपर्यंत तुमचे ब्लेसिंग थांबलेत वचन पण थांबलंय. येस. ते जेव्हा तुमच्यात फुलफिल होईल तर देवाच्या गौरवासाठी परत येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता अब्राम या स्थितीमध्ये की तो वयोवृद्ध आहे. कसा आहे? वयोवृद्ध आणि काय आहे. सोडली त्यांनी? आशा सोडली. प्रभू परत आला. येस. प्रभू परत आला. म्हणजे वचन परत येणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत हे दार जे तुम्ही बंद केलं, आशा सोडली, परत नॉक करणार. येस आमेन. पण अब्रामाचा रिप्लाय काय? अब्राम हसला. येस. येस. वाचू या ठिकाणी, रीड कर आता ते वचन 17 मध्ये 16 आणि 17. 16 वचन. आणि मी तुला आशीर्वाद देईल. हा मी तुला आशीर्वाद देईल. पुढं आणि तिच्यापासूनही एक मुलगा तुला देईल. तिच्यापासून काय देईल? मुलगा देईल. सारा 90 आणि अब्राम 100. हा पुढं मी तिला आशीर्वाद देईल आणि तिच्यापासून राष्ट्रे निर्माण होतील. हा म्हणजे जे वचन पहिलं होतं, मी काय निर्माण करणार, राष्ट्र निर्माण करणार. इतक्या वर्षात झालं नाही. आणि आता किती वर्ष? 100व्या वर्षी. 100व्या वर्षी ती 90व्या वर्षात देवाचं वचन परत नॉक करतं. येस. का? हालेलुया. कारण देवाचं वचन रिकामी परत जात नाही. ते परत येईल आणि परत तुमचं दार नॉक करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता अब्राम धन्यवाद दिला पाहिजे. येस. काय दिला पाहिजे? धन्यवाद. का प्रभू धन्यवाद, मला तर वाटलं तू विसरलास, पण देवा धन्यवाद तू माझी काय केली. आठवण केली. अब्रामाचं रिएक्शन पहा, पुढे वाचू. 17 वचन. तेव्हा अब्राम उपडा पडला आणि हसून आपल्या मनात म्हणाला. हा उपडा पडला, देवाला वाटत असेल धन्यवाद 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 म्हणून काय करू लागला. हसू लागला. का मन कळतं, उपडा पडताना देवाला कॉन्फिडन्स आला असेल, प्रेज गॉड, आता माझी काय करल. स्तुती करल. पण हा स्तुती करत नाही, काय करतो माझ्या हसतोय. वाचनावर हसतोय. हसतो. आपण म्हणतो विश्वास दर्शित देवाचा, गौरव पाशी. मग देवाने कार्य केलं पाहिजे का इथं. कमॉन, मी एक प्रश्न विचारतो, हा प्रश्न मी देवाला केला. आपण योहानमध्ये रीड केलं, योहान 11:40, विश्वास दर्शित देवाचा गौरव गौरव पाशी. पाशी. प्रभू हा तर हसला तुझ्या वाचनावर, येस. तुझ्या वाचनावर हा हसला. ते म्हणतो तो पलटला, मी नाही पलटणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, तो पलटला. पलटला. माझ्या अभिवाचनात तो संदेह धरतो, त्याला वाटतं का वय माझं वचन आडवल, येस. तुझं शरीराची दशा माझं वचन काय करल आडवल. आडवल. पण त्याला माहित नाही का माझ्या वाचनाला कोणी आडवा येऊ शकत नाही. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राम हसला ना, देवानी कार्यच नव्हतं केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण चर्च एवढं सोपं बी नाही ना. आज आमच्याकडे एवढे स्पिरिच्युअल हिरो आहेत, मग आम्हाला विश्वास आला. येस. त्याच्या समोर कोणी हिरो नव्हते, येस. येस. तो स्वतः आपल्यामध्ये फर्स्ट होता. येस. का जो शून्यात बघून कोणाकडे चालला होता. परमेश्वर. परमेश्वर. म्हणून देवाने आपलं प्रेम दाखवलं का तुम्ही जरी पलटता, तुम्ही जरी अस्थिर होता, पण मी वचन दिल्यानंतर पलटत नाही, विसरत नाही. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च अब्रामी असला ज्या सारेला भेटला, सारांनी काय केलं, ती पण असली. ज्यास देवाचे देवदूत आले डेऱ्यामध्ये, ती पडद्याच्या मागे लपली होती आणि तो म्हणला का ऋतूमध्ये तिला काय होईल,
पण सारा काय झाली? हसली. पती पण हसतो आणि पत्नी पण पत्नी हसते. पण दोघे संधी धरतात. येस. माझ्या हिशोबाने तर प्रभू तुला राग आला पाहिजे आणि तू क्रोधाने तिथून, निघून गेला पाहिजे. पण देवाचा क्रोध नाही, देवाचं प्रेम प्रगट होतंय. येस. हालेलुया. दिलेलं वचन तुम्ही विसरताय, तुम्ही संधी धरता, पण दिलेला वाचणार मी संधी धरत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांचा अविश्वास होतो त्यांच्या हसण्याद्वारे. कशाद्वारे? पण हसण्याद्वारे. कुणी कार्य केलं? परमेश्वराने कार्य कमॉन, केलं का नाही केलं? Yes, केलं. म्हणजे प्रभू दाखवून देतो, जर मी कमिटमेंट दिलंय, तू जरी पलटला मी पलटणार नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुमच्या लाईफवर वचन आहे का? येस. कमॉन, तुमच्या लाईफमध्ये वचन आहे का? येस. आज देव तुमच्याशी परत तुमचं दार नॉक करतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आब्रामाचं दार परत देवाने काय केलं? Knock केलं. नॉक केलं का? ऐक आब्रामा, ऐक सारा, मी वचन विसरलेलो नाही. काळ लोटला, वर्ष लोटले, पण मी माझं वचन स्मरणात ठेवलंय. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण त्यांनी हसण्यावर घेतलं. कशावर घेतलं? हसण्यावर घेतलं. चर्च तुम्ही कशावर घ्या? मनावर. सगळे बोला कशावर घ्या? मनावर. नाही, मी हे वचन सिरियसली घेणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मग ज्या प्रार्थना आहेत कोणाच्या दारूसाठी, 8 वर्षापासून, 10 वर्षापासून, संततीसाठी प्रार्थना आहेत कित्येक वर्षापासून, कुटुंबात दुसरी गोष्टी घडाव्यात त्यासाठी, जरी रिझल्ट नाही, पण आज देव डोर नॉक करतोय. येस. आमेन. की लोक बिलीव्ह करतात? येस. कोण करल? परमेश्वर करल. कमॉन, देव आज तुमच्याशी बोलतोय, मी करल का? येस. होईल का आता? येस. पण त्या गोष्टी पूर्ण हाताबाहेर गेल्यात, होईल का? येस. येस. कुणाचं वचन आहे? परमेश्वराचं परमेश्वराचं वचन वचन. आहे. लॉर्डचं वचन आहे. आशा सोडू नका. ते हसले, काय झाले? हसले. पण देवाने त्यांचं हसणं मनावर नाही घेतलं. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ते म्हणतो मला पलटता येत नाही. नाही, हा माझा स्वभाव आहे, हा Yes. माझा. स्वभाव आहे. काढू आपण 2 तिमोथी, आणि हे वचन तुमच्या घरामध्ये लिहून ठेवा. हे खूप सुंदर वचन आहे. 2 तिमोथी 2 अध्याय 13 वचन. जर हा, आपण एक मिनिट, सर्व काढा. हे वचन खूप सुंदर आहे चर्च. ह्याच्यात देवाचं प्रेम किती मोठं आहे, देव किती मोठा आहे, देवाचं अंतकरण किती महान आहे, हे तुम्हाला समजल. हा, काढलं सर्वांनी? हा, सर्व रीड करा बरं आपल्या बायबलमध्ये जोरात जर आपण जोरात जोरात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत वाचा बरं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च किती ग्रेट वचन आहे. येस. आमेन. आता रीड कर बायबल मध्ये. 13 वचन. हा, जर आपण अविश्वासू झालो. आब्राम कसा झाला? आता अविश्वासी झाला. सगळे बोला, आब्राम कसा झाला? अविश्वासी आणि देवाचं झाला. वचन सांगतं, विश्वास ठेवशील देवाचा. गौरव तू पाशी. अविश्वासू झाला का? मी काम नाही करणार. येस. देव तसं बोलला का? नाही बोलला. जरी तू अविश्वासू झाला, पुढे काय लिहिलंय? जर आपण अविश्वासू झालो तर तो विश्वासू राहतो. कसा राहतो? विश्वासू राहतो. आम्ही जरी फेथफुल नाहीये, पण देव फेथफुल आहे. येस. आम्ही जरी वचन विसरलोय, पण देव वचन विसरणार नाही. Yes, आम्ही जरी hallelujah. संधी धरतो, पण देव दिलेल्या शब्दावर संधी धरणार नाही. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, किती लोकांना कळतंय? आम्ही जरी अविश्वासू झालो, पण देव विश्वासू राहतो. येस. Yes, amen. आमेन. का विश्वासू राहतो? खूप सुंदर पुढे लिहिलंय. कारण त्याच्याने स्वतःला नाकारवत नाही. कारण Yes. त्याच्याने स्वतःला नाकारत नाही. कारण तो म्हणतो माझा स्वभाव मला बदलता येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो एकदा का मी कमिटमेंट केलं, मी ते पलटत नाही. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? आब्राम अस्थिर होता. कसा होता? अस्थिर होता. कुणी कार्य केलं? परमेश्वराने कार्य केलं. जाहीर आला कोणाकडं? येशूकडे. येशूकडे. म्हणला चल माझ्या घरी. विश्वास होता. रस्त्यामध्ये निरोप आला का मुलगी काय झाली? मरण मरण पावली. पावली. चर्च आता विश्वास आहे का? पण देव तो बोलून बसला ना, मी तुझ्या घरी येणार आहे म्हणून. येस. हालेलुया. देव म्हणतो आता मी कमिटमेंट दिलं, Yes. आता मला ते पाळावंच लागणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय? पेत्र म्हणतो रात्रभर काय केले? कष्ट केले. देवा राग आला पाहिजे, अविश्वास, मी चाललो निघून. येस. आता मी निर्णय केला का तुला ब्लेस करायचंय, मग तुझा विश्वास आहे नाहीये मला घेणं देणं नाही. Yes. तुला आज ब्लेस करणारच. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू जरी अविश्वासू झाला, मी अविश्वासू होणार नाही. येस. मला पलटता येत. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा अनेक ठिकाणी बायबलमध्ये तुम्हाला संदर्भ सापडतील का लोक फेथफुल नव्हते तरी देवानी कार्य केलं. हे Yes. ते वचन आहे जे सांगतं तू अविश्वासू झाला, मी अविश्वासू होणार नाही. Yes. तू पालटला, मी पालटणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण कार्य करल? देव कार्य करल. तुमची जरी प्रार्थना कमी आहे, तुमचं जरी समर्पण कमी आहे, पण तुमच्या लाईफ मध्ये देवाचं काय? वचन आहे. देव पलटणार नाही. Yes. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग याचा अर्थ हे पण नाही की देवाचं वचन पाळायचंच नाही. येस. काय तुम्ही म्हणता देवाने सांगितलंय, आम्ही जरी अविश्वासू नाही, देव विश्वासू आहे.
एक शिस्त आहे, काय आध्यात्मिक, शिस्त शिस्त आहे. आहे. आणि ती पाळली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आम्ही शिकतो की आम्ही ब्लेस कसे होतो आणि इतरही ब्लेस होतील. नाही त्या वाटाचा कोणी गैरफायदा पण घेणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन प्रोत्साहन देण्यासाठी, कशासाठी आहे? प्रोत्साहन देण्यासाठी. देवाचं प्रेम प्रकट करण्यासाठी. याचा अर्थ हे होत नाही की तुम्ही कसे असावे नेहमी अविश्वासू. कसे? अविश्वासू. का तो अनुभव घेतला. काय घेतला? अनुभव घेतला. आणि जर अनुभव घेतला तर विश्वास ठेवून बघ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर प्रभू हे म्हणत नाही पहिले विश्वास ठेव. देव पहिले काय म्हणतो? अनुभव घे. प्रभू कधीच म्हणत नाही नवीन लोकांना कधीच म्हणू नका विश्वास ठेवून बघ. पहिले काय घेऊन बघ? अनुभव घेऊन जो पहा. अनुभव घेतो तो विश्वास ठेवतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही अनुभव घेतलाय का? येस घेतलाय. मग विश्वास ठेवानाच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन लोकांना म्हणू नका विश्वास ठेव. अरे कुठून ठेवशील? त्याला पहिले काय येऊ दे? अनुभव अनुभव. येऊ. जो अनुभव घेतो ना तो विश्वास करतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्रामाकडे अनुभव नव्हता. काय नव्हता? अनुभव नव्हता. पण त्याच्या अनुभवाद्वारे आम्ही विश्वास केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं प्रेम कळावं का आम्ही जरी अविश्वासू झालो देव होत नाही. येस. देव परत येतं वचन आणि परत आम्हाला हलवतंय. आज तेच काम चाललंय. आज परत येऊन वचन आम्हाला काय करतंय? हलवताय. हलवत आहे. म्हणजे देव पक्का आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण विश्वास ठेवला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे पण वचन क्लिअर करतो. इब्रियकांस पत्र काढा 6 अध्याय 12 वचन. 12 वचन. म्हणजे तुम्ही आळशी न होता ज्यांना विश्वासाने व धीराने अभिवचनाचे फळ हे वतन मिळत आहे त्याचे अनुकरण करणारे व्हावे. हा सगळ्यांना मिळालं सर्व काढा. ते वचन सगळ्यांना लक्षात राहील. आम्ही जरी अविश्वासू राहिलो तरी तो विश्वास हे कधी विसरणार नाही. आता हा शॉर्टकट आहे. हा काय शॉर्टकट लगेच लक्षात राहतो आपल्या. हे तोंड पाठ होऊन जाईल सगळ्यांना डोक्यात फिट राहील. पण दुसरं बी बिमवलं पाहिजे. तर हाफ मेसेज घ्याल तुम्ही. ठीक आहे. हे सगळे वाचा बरं. हा कळालं चर्च. आम्ही काल डिस्कस करत होतो. म्हणलं वचन असंच पाहिजे का लॉक नाही झाले पाहिजे लोक. तर हाफ वचन घेतील ते म्हणतील त्या पास्टरने तसं शिकवलंय. दोन्ही बाजू बघा. आता दुसरी बाजू रीड करू आपण. 12 वचन. म्हणजे तुम्ही आळशी न होता. हा कसे नका होऊ. आळशी न होता. म्हणजे जर आम्ही तो विश्वासू आहे आणि आम्ही कसं असावं? अविश्वासू अविश्वासू. नसावं. कसं? अविश्वास. मग तो म्हणतो आळशी होऊ नका. येस. तुमचा विश्वास तुम्ही सोडू सोडू नका. नका. तुमचा विश्वास काय करा? धरून धरून ठेवा. का धरून ठेवायचा? काय लिहिलं पुढं? ज्यांना विश्वासाने व धीराने अभिवचनाचे फळ हे वतन मिळाले आहे. ज्यांना विश्वासाने अभिवाचनाचे कसले अभिवचनाचे काय फळ- मिळाले? फळ. म्हणजे ज्यांनी विश्वास ठेवला वाचनावर त्यांना फळ मिळालं. त्यांना काय मिळालं? फळ मिळालं. मग तुम्ही पण वाचनावर काय ठेवा? विश्वास. विश्वास. तुम्हाला पण फळ मिळणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमांड खूप सुंदर आहे. ज्यांनी विश्वासाने अभिवचनावर कशावर? अभिवचनावर. हे जे येतं हे देवाचं काय आहे? वचन आहे. त्या वचनावर तुम्ही काय ठेवा? विश्वास ते ठेवा. तुम्हाला फळ देईल. Yes, येस. आमेन. हालेलुया. पुढे काय लिहिलंय? अभिवचनाचे फळ हे वतन मिळत आहे त्याचे अनुकरण करणारे त्याचे अनुकरण करणारे व्हावे. मग आपण आब्राम असला मी पण असणार. त्याचं तसं अनुकरण करू नको. नको. तू अनुकरण ते कर का बाबा त्यांनी विश्वास ठेवला मी पण विश्वास Yes, ठेवला. हालेलुया. त्यांनी आशा सोडली नाही मी पण आशा सोडणार. Yes. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांचं तुम्ही घ्या म्हणजे प्रभू तुम्हाला ब्लेस करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं? देव विसरेल का मग? नाही. जे पण तुमच्या लाईफवर प्रार्थना आहे ज्या प्रार्थना थंड झाल्यात काय झाल्यात? थंड झाल्या. आता तुम्ही म्हणतोय का आता विषय आम्ही क्लोज केला फास्ट. हा विषय डोक्याबाहेर गेला. कुठे गेलाय? डोक्याबाहेर. सगळे बोला कुठे गेलाय? डोक्याबाहेर. डोक्याबाहेरचा विषय आम्ही काय केलाय? क्लोज केलाय. पण देव डोक्याबाहेरच्या विषयावर परत हात टाक. Yes. याला परत डोक्यात घ्या. प्रेज द लॉर्ड. याला परत कशात घे डोक्यामध्ये आणि घ्या. परत स्मरण कर देव ह्याच विषयावर कार्य करणार. येस. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे विषय अब्रामाने सोडले जे विषय साराने घेतले तेच विषय परत परमेश्वर हाताळतो. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं अनेक वेळेस होतं की आम्ही चर्चला यायचं बंद करतो प्रार्थना बंद करतो पण जिथं जावं तिथं परत फिरून तेच वचन येतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव पिछा करायचा सोडत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांनी अनुभव घेतला जस्ट निराश झाले. काय झाले? निराश. आणि असं वाटलं जाऊ दे आता प्रेयर बंद आता वचन बंद आता फार झालं पण फिरून काय येतं परत? तेच तेच येतं. येतं. देव सोडतच नाही. येस. Yes. हालेलुया. वचनाला काम करायचं आहे त्याला रितं परत जायचं नाहीये म्हणून ते वचन परत परत येऊन आम्हाला गाठतच. Yes, येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा सोडली का परत देव आशा टाक. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? Yes. कमॉन देव बोललाय का? येस. Yes. बोललाय. कमॉन तुमच्या लाईफवर देव बोललाय का? येस. कमॉन देव टाइमपास पण बोलतो का? नाही. देवाला काही काम धंदा नाही म्हणून आमच्यावर गप्पा मारत बसलाय का? नाही.
देव जे बोलतो ना त्याचे आशीर्वाद आहेत. येस Yes, आणि देव हालेलुया. कधीच उगाच बोलत नाही. देवाचं वर्ड येतं ना ते फ्रुट्स घेऊनच येतं. येस Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे सीड बद्दल आपण यावर्षी केलं आणि मी पाहतोय का अनेक लोक ब्लेस व्हायला सुरुवात झाली. Yes. येस हालेलुया. आपण जे वर्षाचं प्रथम फळ काय केलं, पेरलं. पेरलं. मी इन्स्टंट ब्लेसिंग्स पाहतोय आणि चर्च मध्ये साक्ष व्हायला लागल्यात तशा. Yes. त्यांचे पैशाचे मार्ग, त्यांचे घराचे मार्ग, त्यांचे संपत्तीचे मार्ग प्रभू मोकळे करू Yes, लागला. amen. देवाचं वचन आलं, मी ते केलं, मी तुम्हाला शेअर केलं, तुम्ही अनुभव घेतला, मी पण अनुभव घेतोय का डिवाइन वेने देव ब्लेस करतो. येस Yes. हालेलुया. कोणाचं वचन आहे? देवाचं वचन. देवाने दिलं इन्स्टंट काम करण्याचे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांनी अनुभव घेतला जे सीड पेरतात. बिलीव्ह करा का ते वचन तुम्हाला फ्रुटफुल करणार आहे. Yes. मी ऑलरेडी ते फ्रुट्स पाहिलेत, लोकांमध्ये स्टार्ट झालेत. लोक ब्लेसिंग कापणी करायला स्टार्ट झाले. काय कोणाचं वचन आहे? देवाचं वचन. लॉर्ड ते फुलफिल करा. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या मला सांगायचं का ऐक माझ्या देहा, व्यर्थपणे मला देवाच्या प्रती निराश करू नको. येस. जरी समय लोटतोय, काळ लोटतोय, पण मला माहित आहे परमेश्वर माझी आठवण करणार येस आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिलीव्ह करा. जर वचन आज आलंय म्हणजे देवाला हालचाली करायच्या. येस Yes, आमेन. कम ऑन, देवाला हालचाली करायच्या. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या लाईफवर देवाने परत नॉक केलं. का नॉक Yes. केलं? त्यांना त्याला काय द्यायचं आता? ब्लेस Bless करायचं. करायचं. मला काय द्यायचं? Bless आज करायचं. देवाचं वचन मला का नॉक करते परत? ब्लेस करायचंय. कम ऑन, देवाला कोणाला ब्लेस करायचं? मला bless आपल्याला करायचं. bless प्रभू मग करायचं. मला का बोलतोय वाचण्यावरून? देव Yes. म्हणतो मला तुझं नॉक परत दार करायचंय. Yes. मी येस तुला नॉक हालेलुया. करतोय कारण तुझे ब्लेसिंग्स तयार आहेत आता. Yes, hallelujah. कम ऑन, जोरात चर्च. Hallelujah. कम ऑन. देव परत नॉक करत नाही. जर देवाला कार्य करायचं, देव स्मरण करून देतो. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. या वर्षात देवाला अब्राम मध्ये बोलला नाही परमेश्वर, पण त्या टायमाला बोलला ज्या टायमाला त्याला द्यायचंय. Yes, amen. बिलीव्ह करा काही वचन जर देवानी पाठवलंय, कोणाला कोणाला प्रभू देणार आहे. Yes. आमेन. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. Hallelujah. जर देवाचं वचन परत येऊन त्या विषयावर मला बोलतोय तर प्रभू ते विषय हाताळलं आणि मी देवाचा गौरव त्या विषयामध्ये येस पाहणार. हालेलुया. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कोण कार्य करेल? परमेश्वर कार्य कार्य करेल. किती लोक करेल. बिलीव्ह करतात? येस. कमन होईल का? येस Yes, होईल. होणार. कुणाचं वचन आहे? देवाचं वचन आहे. देव जर परत नॉक करतो ना, समजायचं साईन याच्या मागे. येस. Yes. हे साईन आहेत. काय चर्च? साईन आहे. समजून घ्या देवाची मर्जी परत माझ्यावर झाली कार्य येस करण्याची. आमेन. समजून घ्या का टाइम आला. काय आला? टाइम आला. उपदेशक मध्ये लिहिलं प्रत्येक गोष्टीचा काय आहे? समय आहे. समजून घ्या माझा समय आला. Amen. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान दुसरं पण म्हणल का लोक पुढे चाललेत. लोक पुढे चाललेत. म्हणा जाऊ दे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की तो म्हणा आता झालं पाहिजे. काही लोक उतावळेत. कसे आहेत? उतावळे. उतावळे त्यांना आहे. वाटतं का आता झालं पाहिजे. अरे देवाला उत्तम समय माहिती. येस, हालेलुया. सैतान पहिले म्हणाल विसरला. काय झाला? विसरून विसरला. गेला. त्याला म्हणा देव माझी काय करणार आहे. आठवण होणार करणार आणि आहे. दुसरं तो तुम्हाला सांगणार की आता झालं पाहिजे. कधी? लगेच झालं आता पाहिजे. झालं नाही, मग फायदा नाही, मग जाऊ दे, ते सोडून. मग मुलं म्हणतात नाही घ्यायचं तर कधी घे. आता लगेच थांब. मग देव पण म्हणतो थांब. थांब, उत्तम समय मी जाणणार येस, आहे. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या समात मी तुला देईल ना ते वाढणार, येस Yes, हालेलुया. ते टिकणार येस Amen. आणि त्या आमेन. देवाचा गौरव होणार. येस, Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायलनी उतावळेपणा केला, म्हणला राजाच पाहिजे. येस. ते म्हणणार मी हे ना राजा नाही, आम्हाला माहिती आम्हाला राजाच पाहिजे. येस. उतावळेपणात घेतला. टिकलं का? नाही नाही टिकला. टिकलं. चर्च टिकलं नाही, ते निघून गेलं येस. आणि त्यांना महत्व पण पटलं नाही. जर पेत्राला प्रभूने उतावळेपणात रात्रीच प्रार्थना ऐकली असती तर पेत्र तारण झालं असतं. नसतं. नसतं तो झालं. म्हणला असता माझ्याकडे टेक्निक आहे काय पकडायची. मासे. मासे पकडायचे. कमॉन, कळतंय? जर रात्री पेत्राने प्रार्थना नसं केली का हो? येस. कमॉन, रात्रभर काय केले? कष्ट कष्ट. केले. मग हाक नसेल मारत का? Yes, येशूच्या मारत असेल. प्रभूच्या नावाने काय टाकतो? जाळं जाळं टाकतो. तरी रिकामी, तरी रिकामी, तरी रिकामी. देव रात्री त्याला ब्लेस केलं पाहिजे होतं, पण देव म्हणला असता की रात्री ब्लेस करल त्याला वाटायचं टेक्निकच काम करतं. येस. पण जर सकाळी ब्लेस करल त्याला माशे नाही, मला एक व्यक्ती, एक सेवक मिळेल. Yes, येस amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाचा टाइम परफेक्ट आहे. सैतान म्हणल त्याला म्हणायचं नाही देवाचा टाइम परफेक्ट आहे. विनाकारण मी उतावळा होणार नाही. नाही. देवाला परफेक्ट टाइम माहिती. येस. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मर्दखय एस्तरला म्हणतो का तू आम्हासाठी काहीतरी कर, आणि एस्तरनी जर त्याचं ऐकलं असतं तर लोक म्हणले असते रिलेशननी काम केलं. येस. कुणी काम केलं? रिलेशननी काम पण केलं. रिलेशननी काम केलं का? नाही केलं. बोलली मी नाही जात. Yes. देवाला धन्यवाद का ती तसं म्हणली. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याद्वारे मर्दकाचा विश्वास बाहेर आला. तू जरी नाही केलं ना ते दुसऱ्या बाजूने करतात. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जे करतो ना ते उत्तम समाजासाठी करतो. Yes, येस amen. आमेन. तर आपल्याला एस्तरचं पुस्तक वाचायला मजा येते. येस. जर नात्याने काम झालं असतं आम्ही पण काय शोधलं असतं, नातं. नातं पण ते शोधलं. म्हणतो नात्यापेक्षा देवाला शोध. येस Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक स्त्री होती, तिचा पती वयोवृद्ध होता आणि देवाचा सेवक अलिशा एलिया भविष्यवक्ता त्या गावात जायचा आणि असं लिहिलं की तिला संतती नव्हती. काय नव्हती? संतती नव्हती. पण ती धार्मिक होती. कशी होती? धार्मिक होती. आणि असं लिहिलं की त्या सेवक यायचं ती म्हणजे घरी जेवायला ये. येस. मग नवऱ्याला म्हणलं की काम कर, सेवक एवढा लांबून येतोय, खोली बनवू.
त्या खोलीमध्ये एक मेज टाकू, एक दिवा लावू, त्याला बसण्यासाठी राहण्याची जागा करू. आणि मग सेवकाने काय केलं, तो म्हणला सांग तुझ्यासाठी मी काय करू. आणि मग देवाने प्रार्थना केली, सेवकाने तिला काय मिळाली, संतती. आता पहा प्रभूने मला काय शिकवलं, जर तिला पहिले संतती असती, पहिलेच तिला संतती असती आणि तिने जर चांगलं काम केलं असतं तर आपलं वाटतं असतं नाही देवाने तिला ऑलरेडी ब्लेस केलं म्हणून तिने कसं केलं, चांगलं केलं. पण या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळतं की तिची कूच जरी मोकळी नव्हती तरी ती देवासाठी चांगलं करत येस होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देव आम्हाला शिकवतो की नेहमी असं म्हणू नका, देवा असं करन तर तसं करल, पहिले तू देवासाठी स्टँड घे म्हणजे देव बी तुझ्यासाठी स्टँड घेणार. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांचे नवस थोडेसे उलटे आहेत. कसे आहेत? असं उलटे. कर तर मी तसं कर. हा, तू असं कर तर मी तसं करल. अरे जे हातात येते करून टाक. येस आम्हाला हन्ना कशी बोलली, अरे हन्नाकडे लेकरू नव्हतं म्हणून ती म्हणली दिल्यावर दे येणार. येस तुझ्याकडे जे आहे ना ते पहिले दे. दे. म्हणजे देव तुला देईल. येस Yes, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समय प्रभू काय बघतो, समय समय प्रभूला पाहतो. राईट समय माहिती आहे. येस आमेन. तिची कुस देवाने पहिले पण मोकळी करू शकला असता, पण देवाने कधी केली चर्च, नंतर नंतर केली, कारण आम्ही केली. शिकावं की तिने पहिले देवासाठी स्टँड घेतला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टँड घ्या कुणासाठी, देवासाठी. का नाही प्रभू मी निराश होणार नाही, मी उतावळा होणार नाही. लोक काय विचार करतात, लोक काय म्हणतात मला फरक पडत नाही, मला माहिती आहे प्रभूचा टाइम उत्तम टाइम आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च हे सेवा करण्यासाठी करण्यासाठी. सेवकांसाठी. तुम्हाला वाटेल बाकी सेवा पुढे चालली आणि तुझी सेवा काय, मग तुम्ही त्यांच्या बोलण्याद्वारे तुमची सेवा भटकून टाकताल चर्च. येस अनेक वेळेस सेवेत सर्वांना वाटतं की माझं चर्च कसं असावं, चांगलं चांगलं चाललं. चालेल. मोठं असावं, भरलेलं असावं, खूप मिरॅकलचं असावे, आणि तसं नसतं. ते छोटं असतं सुरुवातीला आणि दुसरे मोठे चर्च असतात. मग लोक तुम्हाला प्रेशर टाकतात, तुझं काय तरी, तुझं काय तरी. मग आम्हाला वाटतं कारण माझं पण झालं पाहिजे. मग आपण काय करतो, देवाचे सिद्धांत सोडून भटकून चर्च वाढवायला जातो. येस. देवाचा समय उत्तम समय आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुला तयार आहे. येस. देव आताही देऊ शकतो, पण तू तयार होशील तर देवाला महिमा मिळणार. येस येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोकांना कळतंय, रॉंग वेने जाऊ नका, देवाच्या समयाची वाट बघा, देव उत्तम येस. समय जाणणार आहे. येस येस, आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देव तुम्हाला उंच करल, कुणी तुम्हाला खाली करणार नाही. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, समय कोणाला माहितीये, परमेश्वराला माहिती आहे. सायतन म्हणल सायताचं ऐकायचं नाही. Yes. नाही, राईट समय माझ्या प्रभूला माहितीये आणि राईट टायमाला देव माझ्यासाठी गोष्टी मोकळ्या करणार. Yes. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी याला मी एक संघर्ष म्हणतो, पण आध्यात्मिकरित्या ही माझी घडवणूक आहे देवाच्या गौरवासाठी. येस येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, सायतन म्हणत संघर्ष काय आहे, संघर्ष आहे. म्हणता संघर्ष नाही, ही घडवणूक आहे माझी आणि ते मला Yes. घडवतो त्याच्या गौरवासाठी. Yes. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देह जेवढं म्हणल देव विसरतो, माणसं नाही आठवण करून देत. येस. तुम्हाला टाइम निघून चालला नाही, देव उत्तम टाइम जाणणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाचं वचन सांगतं इर्मायामध्ये का देवाचे प्लॅन तुमच्या हिताचे आहेत. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परफेक्ट टाइम जाणणारा कोण आहे, परमेश्वर परमेश्वर आहे. आणि आहे. प्रभू करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च कोण करल. परमेश्वर करल. करल. आणि तिसरा सायताचा डाव का बाकी लोक बळकट होतात. कसे होतात, बळकट बळकट होत होत आहे. आहेत. आणि मी अशक्त आहे, मी अशक्त आहे. त्यांना पुढे जायचं जाऊ दे. तुला उंच करणारा कोण आहे, परमेश्वर परमेश्वर आहे. आहे. देव तुला उंच करल ना, ऑटोमॅटिक जे तुला हेवा करणार आहेत ना ते मागे पडतील. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलंय चर्च का पणीनं तिला त्रास द्यायची, कारण पणीला काय होते संतती संतती. होती. आणि हन्नेला नव्हते, पण मागून येऊन कोण ब्लेस झाली, हन्ना ब्लेस सगळे बोला झाली. कोण ब्लेस झाली. हन्ना हन्ना ब्लेस आणि ब्लेस झाली. प्रभूने झाली. पणीला उंच केलं का हन्नाला. हन्नेला उंच हन्नेला केलं. यूज. कमॉन, कळतंय. म्हणून पणण्याची खूप सुंदर प्रार्थना आहे. फर्स्ट सॅम्युएल कार्ड. ते तृप्त होते, ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत, आणि जे भुकेले होते ते तसे राहिले नाहीत. होय, जी वांझ होती तिने संतास जन्म दिला आहे, आणि जिला फार लेकरे आहेत ती अशक्त झाली आहे. हा, ती म्हणती जी वांझ होती तिने काय दिला, जन्म दिला जन्म. आहे. परत वाच तिथून. जी वांझ होती, आता हन्ना बोलती. कोण बोलती, हन्ना बोलती. तिला संतती झाली. काय झाली, संतती पण झाली. तिच्या पहिले कोणाला संतती होती, पनिनाला. पनिना. पनिनाला. पण पहा, देव जरी तुमच्यापेक्षा लोक पुढे आहेत आणि ते हेवा करतात, काय करतात, हेवा करतायत. तर वरी होऊ नका चर्च, त्यांना हेवा करू द्या. तुमचा देव तुम्हाला मागून पुढे आणणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का, कारण देव उंच करतो ना, ते 4 पावलं धावतात ना, ते तुम्हाला 40 पावलं पुढे घेऊन जाईल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही कोणाच्या हातात पडलात परमेश्वराच्या आणि देव हातात. असं तुम्हाला विजडम देईल का तुम्ही पुढे जाणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड कर परत तिथून. जी वांझ होती जी वांझ होती. हा. तिने संतास जन्म दिला आहे, हा, आणि जिला फार लेकरे आहेत. जिला फार, लेकरे ती आहेत. म्हणती का मी वांझ होते, मी वांझ होते. आणि पणला भरपूर लेकरं होते.
येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. पण माझं वांस पण कुणी दूर केलं परमेश्वराने दूर आणि केलं. पन्नीनाचं काय केलं वाच तिथं. आणि जिला फार लेकरे आहेत ती अशक्त झाली आहे. कशी झाली. अशक्त झाली पण आहे. तिला तर फार होते ना चर्च. येस पण कशी झाली. अशक्त झाली ती आहे. मागून आली आणि तिच्या मुलाला प्रभूने हायलाइट केलं. येस हालेलुया. आणि तिच्यामुळं हन्ना पण हायलाइट झाली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतंय. आणि हन्नेचं पण शिकण्यासारखं आहे समयाबद्दल. पहिले म्हणली नाही जे देशील कोणाच्या गौरवासाठी. देवाच्या गौरवासाठी. गौरवासाठी. म्हणजे समय लोटला शब्द बदलले. आता फक्त प्रार्थना नव्हती. आता प्रार्थनेत अर्पण होतं देवासाठी. येस Yes, हालेलुया. देवा जे तू देशील ना ते तुझ्या गौरवासाठी. येस Yes, ते म्हणतो आमेन. ते भेटलं जे मला पाहिजे तुझा Yes. समय आला आता. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च जिला भरपूर होते ती अशक्त झाली. कशी झाली. अशक्त आणि जिला झाली. काहीच नव्हतं तिला देवाने उंच केलं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण उंच करणार. परमेश्वर. हा तुमचे सगळे दार बंद आहेत का. पण जर देव माझ्या फेवरनी आहे ना तर देव मला उंच करणार. येस चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात. तुमच्या लाईफवर वचन आहे का. येस आहे. का जोरात बोला आहे का. येस आहे. देव रिनॉक करत आहे आज. आमेन. आज तुमचं दार परत परमेश्वर ठोकत त्याच्यात. येस. बिलीव्ह करा का आज समय माझा आहे. Yes. देव जर परत दार नॉक करतोय तर टाइम आलाय आज माझा. Yes. देव आपला गौरव करून घे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव चेष्टा करत नाही. देव बोलला देव आप करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती बिलीव्ह करतात काही वचन टेस्टिमनी कडे घेऊन जाणार मला. Yes. येस आमेन. आमेन. बिलीव्ह करा चर्च. देवाने जर डोर परत रिनॉक केलंय आता साक्ष तयार आहे देवाच्या येस गौरवासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तू जरी अविश्वासू राहिला पण देव विश्वास येस आमेन. त्याला पलटता येत नाही आणि तो Yes. आपलं कार्य पूर्ण करणार. Yes. येस Amen. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. उभं राहूया आपण. Yes, Oh, Father Lord, hallelujah, धन्यवाद. hallelujah, hallelujah. Thank you, प्रभू तू Jesus. महान आहे. Thank you, Yes. Father. तू गौरवी देव आहे. Yes. हो दे बाप्पा. खरोखर तू Yes, सारखा Abba कोणी नाही. Father. Yes, yes, Father. खरोखर तू सारखा कोणी नाही. Yes, दे बाप्पा. तू म्हणतो Yes. जे वचन माझ्या मुखातून निघतं Yes. Yes. ते कार्य केल्याशिवाय परत येत Yes, नाही. Yes, Abba Amen, Father. Amen. म्हणजे ते वचन पण वाट बघतय हो दे बाप्पा. आणि त्या वाटाला कार्य करून Yes. आपला हिशोब आपल्या देवाला द्यायचा आहे. Yes, Yes, Abba Amen, Father Amen. Lord. ते वचन आज परत आपलं दार ठोकत आहे. Yes, sir. जसं आब्रामाचं दार परत ठोकलं Yes. Yes, Jesus. आणि म्हणलं ऐक तुला वचन दिलं होतं की तुला राष्ट्र बनवल. Yes, sir. त्याच देवाकडे तुला आशा दिली होती. Yes, Yes. Father. तुझी व्यसनासाठी प्रार्थना करत होती की तुझं Yes. व्यसन मी सोडवल. Yes, 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 Lord. Father मग तुझ्या Lord. मुलाचं असेल तुझ्या Yes, घरच्यांचं Jesus. असेल Yes, yes. देव ते वचन विसरणार नाही. Yes, Father. तुला वचन होतं का तुटलेला संसार देव जोडल. Yes, Amen. समय लोटतोय म्हणून असं समजू नको का आता देवाच्या हातातून त्या गोष्टी Yes, गेल्या. yes, Yes. Abba Father Lord. समय तुझसाठी लोटतोय. Yes. Yes, Amen. देवासाठी आजही तुझ्या जीवनातले अनेक वर्षे एका क्षणासारखे आहेत Yes, Father आणि God. देव तो एक क्षण आरामशीर बदलू शकतो. Amen, Amen. वर्ष लोटले तुझी संतती तुझा गर्भ बंद आहे. Yes. हो तुला वाटतं का आता होईल का. होय देवा हसू नको सारे सारखं. येस आमेन. म्हण का देवा जर तू Yes. परत दखल घेतली हो दे येस बाप्पा. अब्बा आणि फादर. जसं हन्ना म्हणती Yes, काय Father. वांजेला तू आपलं घर केलंस. येस Jesus. तोच परमेश्वर देव तू इथं आहे. Yes, याची Amen. कुस बंद आहे तू वाहती करणारा परमेश्वर Yes, आहे. Father आम्ही Lord. रिपोर्ट पाहत नाही. Yes, आमची बाप्पा. ताकद आम्ही पाहत नाही. Yes, Jesus. आम्ही जरी कमी पडलो हो दे बाप्पा. पण तू पलटत नाही. Yes, sir. तुझं वचन पूर्ण होण्यासाठी Yes. Yes. माझ्या शरीरात पण ती ताकद येणार. येस हो दे अब्बा बाप्पा. फादर. माझ्या गोष्टीच्या जुडत नाही. Yes. तुझ्या Yes, बाप्पा. महिमेसाठी त्या गोष्टी जुळून येस येणार. आमेन. ज्या गोष्टी विभक्तपणा आणत होत्या Yes, हे बाप्पा. ज्या गोष्टी वेळ घालत होत्या Yes, Father. ज्या गोष्टी वेळ लांबत होत्या Yes, yes, पण sir. देवाचं वचन पूर्ण व्हावं हो म्हणून दे आता बाप्पा. प्रत्येक गोष्टी लांबणीवर आहे. Yes, ती Jesus. जोडत आहे Yes, जोडत sir. आहे Yes. जुळत आहे Amen. आणि डिवाइन वेने परमेश्वर मार्ग मोकळे Yes, करत आहे. hallelujah. देवाचा वाटाचा समय आला. Oh, Jesus. सिस्टर देवाचा वाटाचा समय आला. Yes, Amen. जो टाइम तुझ्या जीवनामध्ये होता तो आलाय. Yes, Jesus. Yes. कारण अनेक दिवस झाले तुला वचन देऊन येस Yes, अब्बा yes, तू sir. कापणी फादर. केली नाही. Yes, Yes. Father. तू कापणी केली नाही. Yes, sir. याचा अर्थ हे नाही का ते विसरून गेलाय. Yes, Jesus. आज देव पुन्हा तुझं दार ठोकत आहे. Yes, amen, ते म्हणतो amen. आशा सोडली का Yes. परत निराश झाली का Yes, आशा yes. सोडू नको Yes. परत निराश होऊ नको Yes. Yes, आपला yes. उत्साह गमवू नको. Yes, sir. देवाने जर परत तुझी भेट घेतली आहे Amen, देवाने तुझी amen. परत घेतली आहे तर Yes. परत देवाकडे वळ. Yes, ज्याप्रमाणे हो राबा. बायबल सांगतं का नामी म्हणती का नाही Yes. प्रभूनी भेट घेतली आहे Yes, Father. मला परत बापाच्या घराकडे वळलं पाहिजे Yes, sir. मला भाकरीच्या घराकडे वळलं पाहिजे. हो दे तोच बाप्पा. देव तुझी परत वाट बघतोय. Amen, परत amen. आपली प्रार्थना नवीन कर Yes, पुन्हा आपल्या Jesus. आवेशाने बोल. Yes, हे बाप्पा. सोडू नको मागचं Yes. फेलियर सोडून टाक. Yes. तू जेवढा झटला प्रयत्न केले तुला वाटतं लोक हसतील माझ्यावर आता कमॉन ते बोलतोय कोणाशी Yes, Jesus. तुला वाटतं लोक हसतील माझ्यावर Yes, जर मी yes. परत त्या गोष्टी करल Yes, जेव्हा Father. त्याचा हसू बघू नकोस. Yes, yes. देव जेव्हा तुला उंचवल ना Yes, Father. तुझी बाजू मांडण्यास तुला शब्द Amen, असतील. Amen. आज कदाचित हा मूर्खपणा लोकांच्या नजरेत तू करून Yes. बघ. Yes. लोक हसतील तर हसू दे त्यांना Yes, Yes. yes, sir. पण देवाचं कमिटमेंट आहे
Yes. देवाचं कमिटमेंट आहे. Yes, Yes, sir. Abba ज्याला लोक Father, Lord. हसतील, ज्याला तुला मूर्खपणा वाटतोय, ही Yes, साक्ष yes, अनेक yes. लोकांसाठी प्रेरणा बनणार. Yes, yes, Amen. Lord. म्हणून बिलीव्ह कर, होय, देवा. लॉर्डचं वर्ड जे तुझ्या लाईफ वर आहे, Yes, लॉर्ड sir. ते फुलफिल कर. Amen. ते लॉर्डचं प्रॉफिटिक वर्ड या Amen. चर्च साठी आहे, Yes, प्रभू ते Yes. चर्च मध्ये फुलफिल कर. Amen. नो मॅटर आम्ही तेवढे आध्यात्मिक नसेल, Yes, नो मॅटर Papa. आम्ही तेवढे समर्पित नसेल, Yes, पण Father. देवाचं अभिवचन जर या चर्च मध्ये आहे, Yes, yes, देवाचं Father. प्रॉफिटिक वर्ड जर या Yes. मिनिस्ट्रीवर, Yes, लीडर्सवर, sir. पास्टरवर, Yes. आम्हा सर्वांवर आहे, Yes, तर Papa. देवाचं वचन फुलफिल होईल. Yes, त्या दिशेने तो Amen. आम्हाला घेऊन चालेल Yes, आणि Amen. परमेश्वर आपला गौरव करून घेईल. Yes, yes, sir. Yes. मी जरी अविश्वासू झालो, Yes, Father. माझा देव अविश्वासू होणार नाही. Yes, तो Amen. म्हणतो मला पलटता येत नाही, Yes, Father. मला बदलता येत नाही. Yes, sir. देव आपलं कमिटमेंट Yes. पूर्ण करेल. चर्च हे Yes, वचन Amen. रेमा पाडू दे तुमच्या लाईफवर. Jesus. हो, स्वतःची धार्मिकता कमी पडतीये, Yes, स्वतःची yes. प्रार्थना कमी पडतीये, मन Yes. नाकारतं स्वतःला का, म्हणून देव मला ब्लेस करेल. पण नाही, मी जरी कमी पडतोय, Yes. माझा लॉर्ड कमी पडणार नाही. Yes, Amen, हो, Amen. माझा प्रभू कमी पडणार Yes, नाही. Abba Father. ते आपलं प्रेम प्रगट करेल. Yes, मी Amen. जगाला ओरडून सांगेल का माझा देव किती महान आहे, Yes, Abba माझ्या देवाचं Father. प्रेम किती मोठं आहे. Yes, sir. मी विसरलो, Yes, Father. पण देवने ना विसरला. Yes, Yes. मी सोडून दिलं, हो दे पण बाप्पा. देवाने तो विषय न सोडला. Yes, Yes. sir. देव माझी दखल घेणारा. Amen, amen. चर्च येशूच्या नावाने Yes, आज Father. तुमच्या लाईफ वर ब्लेसिंग्स मी डिक्लेअर करतो. स्वीकार Yes. ते जी शिक्षणामध्ये. प्रार्थना आहे तुझ्या पतीसाठी, Yes, त्याचे हे व्यसन बाबा. सोडण्यासाठी, Yes, जी sir. प्रार्थना आहे त्याच्या परिवर्तनासाठी, Yes, हे येशूच्या बाबा. नावाने त्याला फळ येणार, फळ येणार, तो Amen. येशूमध्ये येणार, Yes, त्याचं व्यसन Lord. सुटणार. Yes, जी प्रार्थना Abba तुझ्या Father. लग्नासाठी, Yes, उत्तम स्थळ ते Abba. परमेश्वर तुला Yes, देणार. Abba जी Father. प्रार्थना तुझी संततीसाठी, Yes. Yes, देव तुझी Abba. क्रूस मोकळी करेल, Yes. देव तुला आरोग्य देईल, Yes, देव तुला Lord. संततीचं घर बनवल, होय, तू देवा देवाची बाबा. महिमा करशील, होय पित्या. देव तुला उंच करेल, Amen. Hallelujah. तू देवाचा महिमा पाशील. Amen. Jesus. तुझी आर्थिक स्थिती खालवली आहे, Yes. Father. पण तुला वर्ड आहे प्रभू, Yes, Abba कमी तुला Father. मस्तक करल. Yes, Amen. तर Lord. देवाच्या कृपेने गोष्टी जोडून येतील. Yes, Amen. Jesus. डिवाइन वेने सर्व कामं होत Amen. जातील. Hallelujah. तुझा पैसा रिलीज होणार Yes, आणि Abba तू देवाची Father. महिमा पाहणार. Yes, Father. yes, जे thank घरामध्ये you. स्वभाव जुळत Thank नाही, you, Lord. Yes, Abba. काही लोक आपला स्वभाव सोडायला तयार नाहीयेत, पण देवाने तुला वचन दिलंय Yes, का मी Father. हृदय बदलणारा, मी Amen. स्वभाव बदलणारा. Hallelujah. लॉर्ड त्याचा हात टर्न करल, Yes, Abba. देव त्याचा नाकर्तेपणा तोडल, तोडल. देव त्या व्यक्तीला नम्र करल, Yes. देव त्या व्यक्तीला वाकवल. Amen. तो समय आला त्याच्या बदलण्याचा, Yes, तो yes, समय sir. आला त्याला बदलण्याचा. Yes, sir. विश्वासाने स्वीकार, विश्वासाने तुझे स्वीकार. बाबा. तो टर्न होणार, तो टर्न होणार, तो टर्न होणार. या समयापासून तुझी आग त्या व्यक्तीमध्ये शिरत आहे प्रभू, Yes, आणि त्याच्यामध्ये yes. नाकर्तेपणा जळत आहे Yes, येशूच्या yes, नावाने. yes, आता मी yes. फ्री करतो Free आणि त्याला मी करतो स्वीकारतो येशूच्या माझ्या नावात. परमेश्वरा. Yes. थँक्यू, तू कार्य केलं. Yes, धन्यवाद Father. देवा या चर्चसाठी तुझे वर्ड्स आहेत प्रभू, हो Yes. दे बाप्पा. का पूर्ण विश्वात तुमचा उपयोग करल. Yes, amen. तुझं वचन तू स्थापित करणार. Yes, Yes, Father. Abba तुझे चांगले Father. लीडर्स, पास्टर्स तयार Amen, होतील. amen. तुझं वचन तू फुलफिल स्वीकारतो, करणार. Lord. Yes, Yes. Abba. लॉर्ड, इथं सायन्स आणि वंडर्स होय, घडतील. देवा. तुझं वचन तू फुलफिल Yes, करणार. amen. ब्रांचची चर्चेस ओपन होतील. Amen. लॉर्ड, तू फुलफिल करणार. Yes, तिथे. Amen. बाबा, मोठे क्रुसेड्स ओपन होतील. Yes, तू ते Amen. फुलफिल करणार माझ्या परमेश्वरा. स्वीकारतो, Lord. आम्ही बिलीव्ह करतो, बिलीव्ह करतो करतो रे पित्या. तू बाप्पा. करणार माझ्या परमेश्वरा. Amen. Yes, दे बाप्पा. कमॉन, त्या देवाची महिमा करू. Yes. उगच लोक तुला नमन करत नाही, Yes, Yes. दे बाप्पा. तुझा स्वभाव तेवढा प्रेमळ आहे. Yes, Father. प्रभू, हे वचन रेमा झालं. हो दे Yes. बाप्पा. आम्ही जरी कमी पडलो, Yes, sir. पण तू कमी पडणार नाही, हो दे बाप्पा. कारण तुला पालटता येतच नाही. Yes, sir. हे तुझा स्वभावच नाही. Amen. तुझ्या नावाला धन्यवाद. धन्यवाद देतो दे बाप्पा. तर तू आपलं प्रेम प्रगट होय. केलं, Yes, दे बाप्पा. आणि येशूच्या नावाने येशूच्या Yes. नावाने. आज तू परत नॉक केलंय. Yes, दे याने बाप्पा. तुला परत अंगीकार केलं. Yes, Father. त्या प्रत्येक बाबतीत जे प्रार्थना करत होते Yes, दे बाप्पा. या वीक मध्ये, या Yes, दिवसांमध्ये, yes. येशूच्या Yes, नावाने त्या प्रत्येक साक्ष, प्रत्येक लाईफवर मी स्वीकारतो. स्वीकारतो येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावाने मी डिक्लेअर करतो. स्वीकारतो दे आणि तू बाप्पा. केलंस, मग तुला धन्यवाद. धन्यवाद देतो Lord. सर्व गौरव तुला देऊ. तुला देतो ही पित्या. प्रार्थना येशू नावाने मागतो, स्वीकारतो. Amen, आमेन.